जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ कशावर आहे ते तुम्हाला थोडाफार अंदाजा आला असेल आणि तुम्ही बघितलं पण असेल। आणि जर तुम्हाला माहीत नसेल व्हिडिओ कशावर आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। त्या व्हिडिओमध्ये सर्व काही मी सांगणार आहे, व्हिडिओ कशावर आहे काय नाही ते। तर याची जी PL फाईल आहे गौरीपूजन PL फाईल, तिला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचा काही बॅनर क्रिएट करू शकता। तर चला मित्रांनो, तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही, त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओच्या खाली जायचं आहे, तिथून जी PL फाईल आहे ती डाउनलोड करून घ्यायची। डाउनलोड केल्याच्या नंतर पिक्सल लॅबमध्ये यायचं आहे। पिक्सल लॅबमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला वर 3 डॉट दिसतील, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला ओपन PL फाईल दिसेल, 3 नंबरचं ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर जी कुठं तुमच्या फोल्डरमध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल असेल ती शोधून घ्यायची। शोधून घेतल्याच्यानंतर तिला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ती अशा पद्धतीने इथं वर येऊन जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर आता बघू शकता तुम्ही आपलं जे प्रोजेक्ट जो आहे तो एकदम खतरनाक पद्धतीने आपल्या स्क्रीनवर म्हणजे मेन स्क्रीनवर आलेला आहे। आता लेअर दिसतील तुम्हाला, लेअरमध्ये जायचं, इथं लेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर जायचं आहे। त्याच्यावर गेल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं काय बॅनर आपण क्रिएट केलेला आहे। आता जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर त्या लेअरवर क्लिक करायचं आहे। आता शुभेच्छुकचं नाव बदलायचे तुम्हाला, लेअरवर क्लिक करायचं। लेअरवर क्लिक केल्याच्यानंतर त्या जी लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करायचं, डबल लेअरवर क्लिक करायचं आणि लेअर हाईड करायच्या। हाईड केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं जो दुसऱ्या नंबरचं ऑप्शन दिसते, खाली 5 ऑप्शन दिसतात, हे दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे। तिथलं जे दुसऱ्या नंबरचं आहे एडिट म्हणून एक पेनीचं सेटिंग आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये कॉपी करून इथं तुम्हाला पेस्ट करायचं आहे। त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे नाव आहे ते सेट होऊन जाईल। त्यानंतर फोटोला पण तसंच करायचं आहे, फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथं तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे। तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर आल्याच्यानंतर जे तुम्हाला पहिलंच आपले हे दिसेल सेटिंग, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जे काही कुठला फोटो असेल गॅलरीतून तो फोटो घ्यायचा आहे। आणि आता जे राहिलं म्हणजे मेन मुद्दा ते म्हणजे तुमच्याजवळ जर काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील आणि तुमच्याजवळ काही PNG असतील तर तुम्ही यात चेंजेस करू शकता आणि असा खतरनाक पद्धतीचा एकदम बॅनर तुम्हीसुद्धा बनवू शकता। तर तुम्ही जर आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आणि गौरीपूजन निमंत्रण पत्रिका तुम्ही जर बघितली नसाल, याच्या मागचा व्हिडिओ जो आहे तो गौरी निमंत्रण पत्रिका आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल ते सुद्धा बघून घ्या। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर। तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गौरीपूजनानिमित्त मंगलमय शुभेच्छा देतो आणि व्हिडिओला समाप्त करतो।